47 किलो सुगंधित तंबाखूसह 81,000चा मुद्देमाल जप्त. नरखेड पोलिसांची मोठी कारवाई. नरखेड क्षेत्रात अवैध सुगंधित तंबाखूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात नरखेड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी 47.730 किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि एक दुचाकी जप्त केली असून या कारवाईत एकूण 81,085 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दिनांक 6 मे 2026 रोजी नरखेड पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका दुचाकीवरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहदी दळवी फाटा ते करवार रोडवर तात्काळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या ॲक्टिवा गाडी क्रमांक MH 40CY 6968 ला थांबवून पंचासमक्ष झडती घेण्यात आली. या तपासणीत गाडीवर प्लास्टिकच्या 3 गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला 47.730 किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजकुमार उर्फ राजू मोतीराम नासरे वय 42 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 17 साई मंदिर जवळ नरखेड याला ताब्यात घेतला आहे. प्राथमिक चौकशीत हा तंबाखू विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी 31,085 रुपये किमतीचा तंबाखू, 50,000 रुपयांची ॲक्टिवा गाडी आणि एक मोबाईल फोन असा एकूण 81,085 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठा आणि वाहतुकीवर बंदी घातलेली असतानाही मानवी आरोग्यास घातक असलेल्या या पदार्थांची अवैध विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध नरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.